महाशिवरात्री म्हणजे केवळ उपवास तापास नाही, तर ती आहे एक आदियोगी भगवान शिव आणि निसर्गाच्या मिलनाची एक रात्र. या रात्री असं काय घडतं की संपूर्ण सृष्टी शिवमय होते? शिवरात्रीची सुरुवात नेमकी कशी झाली? आजच्या व्हिडिओमध्ये आपण यामागचं पौराणिक आणि आध्यात्मिक सत्य जाणून घेणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. महाशिवरात्री म्हणजे शिवाची महान रात्र. महाशिवरात्री हा सण हिंदू कॅलेंडरनुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला साजरा केला जातो. फेब्रुवारी-मार्च दरम्यान दर महिन्यात शिवरात्री येते, पण वर्षातून एकदा येणारी ही महाशिवरात्री सर्वात महत्त्वाची असते. या महाशिवरात्रीची सुरुवात आणि पौराणिक कथा याबद्दल पुराणात महाशिवरात्रीच्या उत्पत्तीबद्दल अनेक कथा आहेत. शिव-पार्वती विवाह. याच रात्री भगवान शिव आणि माता पार्वती यांचा शुभ विवाह झाला होता असे मानले जाते. दुसरं म्हणजे ज्योतिर्लिंग प्राकट्य. शिवपुराणानुसार ब्रह्मा आणि विष्णू यांच्यातील श्रेष्ठत्वाचा वाद सोडवण्यासाठी भगवान शिव याच रात्री अग्निस्तंभाच्या म्हणजे ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपात प्रथम प्रकट झाले होते. तिसरं म्हणजे हलाहल प्राशन. समुद्र मंथनातून निघालेले हलाहल विष पिऊन भगवान शिवशंकराने जगाचे रक्षण केले होते. त्या विषाच्या दाहामुळे भगवान शिव रात्रभर जागे राहिले, म्हणूनच भक्तही त्यांच्या कृतज्ञतेसाठी जागर करतात. चौथं म्हणजे तांडव नृत्य. असं मानलं जातं की शिव याच रात्री सृष्टीच्या निर्मिती आणि विनाशाचे प्रतीक असलेले तांडव नृत्य करतात. तर या रात्री काय विशेष घडतं? वैज्ञानिकदृष्ट्या नैसर्गिक ऊर्जेचा उद्रेक होतो, म्हणजेच आध्यात्मिक दृष्टिकोनातून या रात्री पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात नैसर्गिक ऊर्जेचा प्रवाह वरच्या दिशेला जातो. तसेच या दिवशी जागरणाचे महत्त्वही खूप आहे. पाठीचा कणा ताठ ठेवून रात्रभर जागे राहिल्याने ही ऊर्ध्वगामी ऊर्जा मनुष्याच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी उपयुक्त ठरते. तसेच या दिवशी उपवास आणि पूजा विधीचेही खूप महत्त्व आहे. भगवान शिवशंकराची पूजा ही शिवलिंगावर बेलपत्र, पांढरी फुले वाहिली जातात आणि दूध, दही, मध, तूप, साखर म्हणजेच पंचामृत वापरून अभिषेक केला जातो. या दिवशी कडक उपवास केला जातो, जो दुसऱ्या दिवशी सकाळी सोडतात. या सणाचे महत्त्व म्हणजेच हा सण जीवनातील अंधार आणि अज्ञान दूर करण्याचे एक प्रतीक मानला जातो. तर मंडळी, ही होती महाशिवरात्रीची सविस्तर माहिती. ही रात्र केवळ धार्मिक नसून ती स्वतःच्या आत डोकवण्याची आणि अज्ञान दूर करण्याची रात्र आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंट्समध्ये नक्की सांगा. सर्वांना हर हर महादेव. आणि अशाच आध्यात्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या ज्ञानभक्ती मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.